हाय गाईज, तुम्हाला माहिती आहे आपण जेव्हा पिक्चर बघायला जातो तेव्हासुद्धा आपल्या आजूबाजूला अनेक कॅरेक्टर्स असतात, अनेक नमुने सापडतील तुम्हाला. तुम्ही कधी ऑब्झर्व केलं आहे? ऐका, अगदी परवाचीच गोष्ट. मी माझ्या मैत्रिणीबरोबर एक लेटेस्ट पिक्चर बघायला गेले होते. पिक्चर चालू व्हायच्या आधी नॅशनल अँथम असतं, आपलं राष्ट्रगीत चालू होतं. तेव्हासुद्धा लोकांच्या एक्सप्रेशन्स आणि चेहरे बघण्यासारखे असतात. माझ्या मैत्रिणीच्याच बाजूला असेच कॅरेक्टर होते. एक म्हणजे मिडल एजची एक बाई होती आणि तिचा मुलगा होता. दोघंही अंगाने वगैरे एकदम व्यवस्थित सुदृढ होते. आणि जसं राष्ट्रगीत चालू झालं तसा त्या बाईने त्या राष्ट्रगीतावर एकदम ठेका धरला. एकदम तालासुरात तिचं चालू होतं राष्ट्रगीत म्हणणं. राष्ट्रगीत म्हणणं ही केव्हाही चांगली गोष्ट आहे, पण एवढं तालासुरात आणि एवढं मोठ्याने की आजूबाजूच्या 10-12 जणांना तर आरामात ऐकू गेलं असेल. आणि असा काही तिने ठेका धरला होता की जशी काही ही एखाद्या गाण्याच्या स्पर्धेत उतरली आहे. मग हिला तिचं देशप्रेम दाखवायचं होतं की तिला किती चांगलं गाणं गाता येतं किंवा तिचा आवाज किती चांगला आहे हे दाखवायचं होतं, हे तिला माहिती. शिवाय त्या लोकांनी एवढे पिक्चर सुरू व्हायच्या आधीच भरपूर पॉपकॉर्न्स आणि काय काय कोल्ड्रिंक्स वगैरे घेतले होते. आणि पिक्चर चालू झाल्यावरती त्यांचं एवढं विचित्र आवाज करत खाणं चालू होतं की काय विचारूच नका. मला तर कोणी पिक्चर बघताना काही खात असेल तर मला खूप चीड येते, कारण तो एक प्रकारचा सायलेन्स असतो, एक प्रकारचं ते ॲटमॉस्फिअर असतं आणि तो ॲटमॉस्फिअर तुमच्या खाण्याच्या आवाजाने तुम्ही भंग करता. पण लोकांना याची काही जाणीव नसते की आपल्या खाण्यामुळे इतरांना त्रास होईल किंवा असा काही आवाज केल्याने इतरांना त्रास होईल, काही नाही. त्यांचं आपलं चालू असतं. ही झाली एक तऱ्हा. एकदा मी पिक्चरला गेले होते तर लहान मुलगा, त्याचे आईवडील असे 3 जण आले होते. मुलगा खूप लहान होता, म्हणजे पिक्चर बघण्याचं तर त्याचं अजिबात एज नव्हतं. त्यामुळे त्याच्या आईने त्या मुलाच्या हातात मोबाईल दिला होता आणि जेणेकरून तू मोबाईल बघत बस, पण आम्हाला पिक्चर बघताना त्रास देऊ नको, अशा प्रकारे तिचं चालू होतं. पण मुलगा पण मध्ये मध्ये मोबाईल बघत होता आणि मध्ये मध्ये हळूच पिक्चरकडे नजर त्याची जात होती. मध्येच एक ॲडल्ट सीन आला. तेव्हा त्याच्या आईला कळलं की मुलगा आपला पण हळूच पिक्चर बघतोय. तेव्हा त्या बाईने काय करावं? त्या बाईने स्वतःचा हात त्या मुलाच्या डोळ्यावरती एकदम घट्ट ठेवला की जेणेकरून तो हा सीन बघू नये. आता लहान मुलगा असतो, त्याला उत्सुकता वाटायला लागली की आत्ताच माझी आई माझ्या डोळ्यावरती हात का ठेवते. त्याच्यामुळे त्याची झटापट चालू झाली तो हात काढण्यासाठी, आणि ही बाई काही त्याच्या डोळ्यावरचा हात काढू देईना. मग त्यामुळे त्या मुलाचं रडणं सुरू झालं आणि जो काही एकदम आवाज चालू झाला त्या लोकांचा की काय विचारूच नका. आता ह्या लोकांना कळायला पाहिजे की आजूबाजूचे लोक शांतपणे पिक्चर बघतायत, तर त्यांना डिस्टर्ब न होता त्या मुलाला पटकन बाहेर घेऊन जायचं ना. पण नाही, त्यांचं तिथल्या तिथे सारवासारवी चालू होती, कारण त्या दोघांनाही, नवरा बायकोनं, पिक्चर सोडून बाहेर जायचं नव्हतं. काय बोलणार आता? काही वेळेला तर लोकांना साधे त्यांच्या चेअर्सवर बसण्याचे एटिकेट्स नसतात. असे काही बसतात की त्यांचे पाय पुढे बसणाऱ्यांच्या चेअर्सला लागतात आणि पुढच्या चेअर्सवर बसणाऱ्यांना लोकांना सारखा भूकंप आल्यासारखा अनुभव येतो, कारण हे लोक सतत पाय वगैरे मारत असतात. म्हणजे एवढे सोफिस्टिकेटेड पण लोक असे चेहऱ्यावरून दिसत असतात, पण त्यांचे पण मॅनर्स असेच असतात. काही वेळेला तर लोक त्यांच्या मोबाईलचे रिंगटोन पण सायलेंटवर ठेवत नाहीत. आता खरं हे साधे बेसिक मॅनर्स आहेत की जेव्हा तुम्ही मूवी वगैरे बघायला जाता तेव्हा तुम्ही फोन सायलेंटवर ठेवावा किंवा व्हायब्रेटरवर ठेवावा. ऐन पिक्चरमध्ये ह्यांचे फोन खणाणण वाजत असतात आणि हे लोक पण बाहेर न जाता तिथल्या तिथे बसून त्या फोनवरती मोठमोठ्याने बोलणं त्यांचं चालू असतं. त्यांना काही फरक पडत नाही किंवा त्यांना असं वाटतही नाही की आपल्यामुळे इतरांना त्रास होतोय. काही वेळेला तर आपल्या शेजारी कॉलेजचे यंगस्टर असे बाबू, शोना, बेबी असे कपल बसलेले असतात आणि मग त्यावेळेला तर आपल्यालाच ऑकवर्ड वाटतं त्यांच्या शेजारी बसणं. काही वेळेला लहान मुलांना त्यांच्या आईवडील आवरतच नाहीत, खूप मस्ती करत असतात लहान मुलं, पण ह्यांना त्यांचा पिक्चर सोडायचा नसतो. त्याच्यामुळे त्यांनी मुलांना तुम्ही काही करा पण आम्हाला पिक्चरमध्ये डिस्टर्ब करू नका, अशा प्रकारच्या ॲटिट्यूडने त्यांचे आईवडील बसलेले असतात. एकदा मी मराठी पिक्चरला गेले होते. माझ्या शेजारी साधारण मिडल एजचं एक कपल होतं आणि तिथे घराचा सीन चालू होता, म्हणजे घर असं व्यवस्थित चांगलं असं दाखवत होते. तर ती बाई एकदम एवढी एक्साईट झाली आणि पटकन नवऱ्याला म्हणे, अहो बघा, त्यांच्या खिडक्यांना जे पडदे लावलेत ना, तेच मी तुम्हाला सांगत होते आपल्या घरी लावायला, पण तुम्ही ऐकाल तर शपथ. आणि तो आवाज एवढा मोठा होता की आजूबाजूचे लोक पण तिच्याकडे वळून बघायला लागले. काही वेळेला
पिक्चर बघताना लोकांना म्हणजे एक्स्पेशली बायकांना इमोशन्स त्यांच्या कंट्रोल होत नाहीत. मग एखादा इमोशनल सीन असेल तर ह्यांच्या डोळ्यात लगेच पाणी चालू होतं, लगेच रडारड चालू होते. मग एखादं मर्डर किंवा असं भयानक सीन असेल तर ओ बापरे बापरे असं करून डोळे घट्ट मिटून घेतात. अरे एवढं तुम्हाला वाटतं तर येता कशाला बघायला. पण नाही, पिक्चर सोडायचा नाही, पण त्यांच्या इमोशन्स पण त्यांना कंट्रोल करता येत नाहीत. एकदा तर मी पिक्चरला गेले होते ना, तेव्हा माझ्यापुढे एक नॉन महाराष्ट्रीयन माणूस बसला होता आणि त्याचा व्हिडिओ कॉल चालू होता पिक्चर चालू असताना. आणि त्या माणसाने काय करावं, व्हिडिओ कॉलवरून त्याच्या ज्याच्याशी तो बोलत होता त्याला तो पिक्चर त्या मोबाईलमधून दाखवत होता. आता म्हटलं एवढंच बघायचं राहिलं होतं, अजून काय काय प्रकारचे लोक भेटतात काही सांगू शकत नाही. तर अशी असते आपल्या पिक्चरला जाण्याची 3 तासांची कहाणी. सो तुम्हाला पण असा अनुभव आला आहे का, अशा वेगवेगळ्या आणि विचित्र लोकांचा? आला असेल तर नक्की शेअर करा. अँड आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा. आणि अशा वेगवेगळ्या विषयांच्या व्हिडिओसाठी स्टे ट्यून विथ माय व्हिडिओज. थँक्यू.